आपण या ठिकाणी गंगागिरी महाराजांच्या समाधीकडे आलो आहोत. तर गंगागिरी महाराजांचे आपण समाधी दर्शन घेऊया. गंगागिरी महाराज विठ्ठलाचे परम भक्त होते. ज्यावेळेस ते हयात होते त्यांनी पंढरीची वारी कधीच सोडली नाही. कायमस्वरूपी ते पंढरीच्या वारीला पायी जायचे आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. त्यांना विठ्ठल विठ्ठल आणि रुक्मिणी साक्षात प्रसन्न होते. ते ब्रह्मचारी होते आणि त्यांच्यामध्ये खूप अचानक शक्ती होती. त्यांनी कोणाला काही सांगितलं, तुम्हाला हा आजार झाला आहे, तुम्हाला हे दुःख झालं आहे, ते अगदी अंधारावरती गंगागिरी महाराजात त्यांना फरक पडत होता. त्यांची सद्गुरू साईनाथ महाराजांची आणि त्यांचीसुद्धा भेट झाली होती. साईबाबांची ओळख त्यांनी साईबाबा आहे तर दत्तात्रयाचे अवतार आहोत. ही जगाला पहिले ओळखून देणारे संत म्हणजे संत गंगागिरी महाराज. कुंडलिकामध्ये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ गंगागिरी महाराज की जय. श्री नारायणगिरी महाराज की जय. नारायणगिरी महाराजानंतर त्यांची गादी रामगिरी महाराज हे चालत आहेत. रामगिरी महाराज सुद्धा तसे निस्वार्थीपणे विठ्ठलाची सेवा करत आहेत. ते सुद्धा जवळजवळ दररोज त्यांचे 4 ते 5 कीर्तनं होतात. गंगागिरी महाराजांनी जो सप्ताह चालू केला होता त्याचा पुढील वारसा नारायणगिरी महाराजांनी चालवला. तसेच त्यांचा नारायणगिरी महाराजांचा वारसा रामगिरी महाराज चालवत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह दरवर्षी हा सप्ताह वेगवेगळे जण भक्तगण नारळ घेऊन आपापल्या भागात भरवतात. 165 ते 170 वर्षापासून हा सप्ताह अजूनही चालू आहे. परत भुके का अन्नदान प्यासे को पाणी ही संकल्पना नारायणगिरी महाराजांनी